आदिवासी आदिवासी म्हणजे निसर्गाला देव मानणारा भूमिपुत्र, ज्यांनी जंगलं आपल्या आईसारखी जपली आणि पृथ्वीशी नातं जोडलं. शहरात एसी मध्ये बसून आदिवास्यांचं आयुष्य सुधारलंय असं बोलणं खूप सोपं आहे, पण त्यांची खरी अवस्था कधी समजून घेणार आपण? शिक्षणाचा उजेड अजूनही अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचलाच नाहीये. शाळेसाठी लांब चालत जाणारी मुलं पाहिली की कळतं की आदिवासींसाठी शिक्षण किती महाग आहे. तालुक्याच्या दवाखान्यात पोहोचण्याआधी जीव गमवावा लागतो, कारण सरकारच्या आरोग्य सेवा त्यांच्या पाड्यांच्या जवळ कधी फिरकल्याच नाहीयेत. अहो, जेवण तर दूरची गोष्ट आहे, साधं स्वच्छ पाणी सुद्धा नशिबात नाहीये. गढूळ पाण्यावर समाधान मानावं लागतं. जंगलात पोट भरत नाही आणि शहर आपलंसं करत नाही, म्हणून शहराच्या उकिरड्याच्या बाजूला दररोज एक नवीन आदिवासी झोपडी उभी राहते. लोकांनी दिलेलं उष्ट, शिल्लक राहिलेलं अन्न खाऊन रात्र काढावी लागते. जर तुम्ही या मातीचे देणेकरी लागता तर त्या माणसांसाठी उभे राहा ज्यांनी आपली माती जपली. उभे राहा त्या छोट्या मुलाच्या शिक्षणासाठी. उभे राहा आजारी आईच्या उपचारासाठी. उभे राहा त्या बेरोजगार तरुणाच्या संधीसाठी.